नाशिक शहरातील खड्डे आता केवळ नागरिकांचाच नव्हे तर राज्यातील मोठ्या नेत्यांच्याही डोक्याचा विषय ठरत आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे हे काल दिनांक 5 ऑक्टोबर रोजी नाशिक शहर दौऱ्यावर असताना त्यांनाही या खड्ड्यांचा अनुभव घ्यावा लागला आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेच्या वतीने आज नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं। या घटनेचा तीव्र निषेध केला व आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बांधकाम मुख्य अभियंता संजय अग्रवाल यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले। युवा सैनिकांनी अभियंत्याच्या निष्क्रियतेचा निषेध करत त्यांच्या छायाचित्राला जोडे मारले आणि घोषणाबाजी केली। नक्कीच महापालिकेचे अधिकारी प्रशासन आल्यापासून इतके निर्लज्ज झाले, यांना भ्रष्टाचार आणि पैसे खाण्याची एवढी घाणेरडी सवय लागली का स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याच्यानंतर आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे शिवसैनिकांचे पालकमंत्री दादा भुसे यांनी वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची नाशिककरांसाठी खड्डेमुक्तीसाठी कुठलाही प्रयत्न केला नाही। अतिशय दुर्दैवी बाब आहे का शिवसैनिकांना आज आम्हाला आमचे जे नेते आले काल त्यांना खड्ड्यातनं प्रवास करावा लागला आणि त्यांनी काल आम्हाला जो आदेश दिला त्याप्रमाणे आज आम्ही आंदोलन केलंय। जर 8 दिवसात नाशिक शहर खड्डेमुक्त झाले नाही तर आम्ही जे अधिकारी याला जबाबदार आहे त्याच्या घरावर शिवसेना स्टाईल आंदोलन करू, त्याच्या घरच्यांना त्यांना दाखवू का खड्ड्यातनं प्रवास कसा असतो, काय जीव घेणा प्रवास असतो। जेव्हा याच्या घरचे मरतील त्या खड्ड्यांमध्ये किंवा हातपाय तुटतील तेव्हा त्याला अक्कल येईल का? नाशिककरांचा जीव घेण्याचा, त्यांच्या जीवाशी खेळण्याचा याला काही अधिकार नाही। जर 8 दिवसावर त्याचं निलंबन झालं नाही, शिंदे साहेबांनी स्वतः आदेश दिलाय, आम्ही स्वतः पाठपुरावा करून आदरणीय शिंदे साहेबांना येत्या 2-3 दिवस यांना भेटून ते पत्र देऊ, त्यांचं निलंबन करा अशी मागणी करू। जर केलं नाही तर शिंदे साहेब व पालकमंत्री दादा भुसे साहेब यांच्या आदेशाने आम्ही अग्रवाल किंवा संबंधित अधिकारी जे असेल त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही। अग्रवाल यांच्यावर तुमचं एवढं सतर्क आहे का? अग्रवालच या सगळ्या विभागाचे अधिकारी आहेत, त्यांच्या हातात सगळं आहे। माझ्याकडं अशी माहिती आहे का त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट खड्डे बुजवायचं दिलं आहे ते एका नाशिकच्या नामांकित व्यावसायिकाला दिलंय, पण त्याचं सब टेंडर हे त्याचा मुलगा बघतो, त्याचे काही नातेवाईक ते बघतात आणि त्याच्या माध्यमातून हे चालू। त्याच्यात अतिशय भ्रष्टाचार हा अग्रवाल करतो। अग्रवाल इतका निर्लज्ज आला आहे, वर्षानुवर्ष नाशिक महापालिकेत बसून त्याला सगळे काचकळगे झाले आणि प्रशासन असल्यामुळं आमचा हा स्पष्ट आरोप आहे, तो भ्रष्टाचार करतो, त्याच्या नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट देतो, त्याच्यातनं त्याचं घर भरतो, हा आमचा युवा सेनेचा त्याच्यावर स्पष्टपणे आरोप आहे। जर त्यांनी हे लवकरात लवकर महापालिका आयुक्तांनी त्याची बदली किंवा त्याचं निलंबन केलं नाही तर नक्कीच युवा सेना त्याला शिवसेना स्टाईल धडा शिकवेल। नाशिक खड्डेमुक्त करावं हे आंदोलन केलं। खरं तर हे आंदोलन करताना आम्हाला सुद्धा अतिशय निंदनीय वाटते की आपण नाशिक शहरात राहत असताना, खरं तर आपण शहरात राहतोय की खेड्यामध्ये राहतोय हा प्रश्न सगळ्या नाशिककरांना आहे आणि त्यांच्या वतीने आज आम्ही युवासेनेच्या वतीने ते आंदोलन केलं। संपूर्ण नाशिक शहर तुम्ही बघता अतिशय खड्डेमुक्त झालेलं आहे। कुठे जावं आणि कुठल्या रस्त्याने पळावं हे नागरिक पळवट आता सगळ्याच ठिकाणी बघतायत। सिडको असेल, पंचवटी असेल, नाशिक रोड असेल, सगळ्याच ठिकाणी ह्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे। परंतु हे सगळं असताना आज आम्हाला ही करण्याची वेळ आली। परंतु याआधी पण आम्ही वेळोवेळी शिवसेनेच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने नगरसेवक म्हणून आम्ही या संबंधित अधिकाऱ्यांना 10 वेळा पत्रव्यवहार केलेला होता की नाशिककर जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत। आणि तुम्ही बघताय की मी आता मगाशी पण म्हटलं की काल आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा आम्हाला कार्यशाळा घेण्यासाठी आले होते आणि या निमित्ताने त्यांनी काही ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर त्यांच्यासुद्धा लक्षात आलं की नाशिक शहराची काय अवस्था आहे आणि त्यांनी या अनुषंगाने नाशिक शहर वेटीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही निलंबित करण्याची साहेबांनी या ठिकाणी काल सदर मागणी केलेली आहे आणि तोच आक्रमकता आम्ही आज ठेवू। नाशिक शहर हे खड्डेमुक्त झालं नाही तर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्रतेने आंदोलन करू असं मी इथे सांगते आणि या सगळ्या युवसेनेच्या वतीने एक आव्हान करते की तुम्ही जर नाशिक शहराला, नाशिक शहराच्या नागरिकांना जर वेठीस धरत असाल तर येणाऱ्या कालावधीमध्ये पण आम्हाला तुम्हाला वेठीस धरायला वेळ लागणार नाही। परंतु आमच्या शिवसेनेची शिकवण आहे की पहिले प्रेमात घ्या आणि नसेल प्रेमात घेत तर मग आपल्या शिवसेना पद्धतीने स्टाईल। अधिकाऱ्यांना आयुक्त मॅडमनं पण आम्ही इथे पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरच येत्या लवकरच 1-8 दिवसामध्ये ही सगळी जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी आम्ही बांधील आहोत। तर आम्ही अपेक्षित आहोत की 8 दिवसामध्ये नाशिककर खड्डेमुक्त होऊ।
नाशिकमधील खड्ड्यांवरून सुरू झालेला हा राजकीय वाद आता अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास युवा सेनेने अभियंताच्या घराबाहेर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसाट, नाशिक.